मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये पैसे भेटतात. पण आता एक अशी समस्या निर्माण झाली आहे की बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेपासून बाद केल्या आहेत. त्यांना आता पैसे भेटणार नाहीत. तर आता कसं अर्ध्यापेक्षा जास्त ज्या लाडक्या बहिणी होत्या त्या त्यांनी कसं बाद केल्या आहे. तर आता त्यांना सगळ्यात मोठा हाच प्रश्न आहे की काही अशा पण होत्या की त्यांची कसं म्हणजे वेळेवर त्यांना केवायसी पूर्ण करता आली नाही, किंवा म्हणजे कसं त्यांनी अशी छोटी-मोठी कारणं आणि त्यांच्याकरता ह्या ज्या लाडक्या बहिणी होते त्यांना या योजनेपासून बाद करण्यात आले. तर त्यांनी आता काय करावे? आणि एक महत्त्वाचा म्हणजे कसं हा आता जून महिन्याचा हा हप्ता येईल. तर तो सरकारने काय सांगितले, जे पात्र बहिणी आहेत त्यांनाच पैसे भेटतील. म्हणजे ज्यांना मागचे हप्ते भेटले त्याच लाडक्या बहिणींना हा जून महिन्याचा हप्ता आणि याच्या येणारे जे पुढचे सगळे हप्ते आहेत ते जे पात्र बहिणी आहेत त्यांनाच पैसे भेटतील. बरं, आता जे पात्र आहेत त्यांनी तर कसं म्हणजे जास्त टेन्शन घ्यायचे कारण नाही. पण जे अपात्र केले, ज्यांना पैसे भेटले नाही आणि ज्यांनी ई-के-वाय-सी नाही करता आली, किंवा असे छोटे-मोठे कारणामुळे त्यांना म्हणजे कसं आपला फॉर्म त्यांना म्हणजे ई-के-वाय-सी नाही करता आला, तर त्यांना बाद करण्यात आले. आणि त्यांना आता हाच मोठा प्रश्न आहे की आपण काय करावे की जेणेकरून आपल्याला पैसे भेटतील. तर या प्रश्नाचे उत्तर कसं आपण जोपर्यंत सरकारकडून ऑफिशियली जी-आर येत नाही, म्हणजे तोपर्यंत आपल्याला कसं ते नक्की सांगता येत नाही की त्यांना परत संधी भेटेल की नाही भेटेल. आणि जर आपण हीच इच्छा करतो की त्यांना एकदा पुन्हा संधी भेटली पाहिजे, जे लाडक्या बहिणी आहेत ज्यांना बाद करण्यात आले आहेत त्यांना परत पुन्हा संधी भेटली पाहिजे की त्यांना पण पैसे भेटतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की जून महिन्याचा पुढचा हप्ता कधी येईल. तर सध्या सरकारकडून हप्त्यांचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, तर काही महिलांच्या खात्यात पुढील काही दिवसात रक्कम येऊ शकते, म्हणजे जे मागचे हप्ते आहेत ते. मात्र यावेळी सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी देखील केली जात आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक नाही, किंवा ई-के-वाय-सी पूर्ण नाही, किंवा काही कागदपत्रामध्ये त्रुटी आहेत, अशा महिलांना या हप्ता म्हणजे कसा त्यांना मिळत नाही आणि किंवा त्यांना उशिरा मिळू शकतो. तसेच काही अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीमधून वगळली जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपले बँक खाते, आधार लिंक आणि डी-बी-टी सुरू आहे का नाही याची खात्री करून घ्यावी. आणि महत्त्वाचे म्हणजे पुढचा हप्ता किती मिळणार. तर सध्या सरकारकडून हप्त्याच्या रकमेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे जे आधी 1,500 रुपये भेटत होते, तर आता पुढचा हप्ता पण 1,500 रुपये भेटेल. जोपर्यंत सरकार जी-आर काढत नाही की आपण पैसे जास्त देऊ, तोपर्यंत ते पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना 1,500 रुपयेचे पैसे भेटतील. याच्या व्यतिरिक्त त्यांना कसं वाढीव रक्कम भेटणार नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्या खात्यात अजून पण पैसे जमा झाले नाही, जर तुमचा फॉर्म ओके असेल तरी पण पैसे जमा झाले नाही, तर तुम्ही कसं एकदा आपल्या म्हणजे बँक तपासून बघा. कारण कसं एखादा बाय चान्स पैसे आले असतात पण आपल्याला माहीत नाही नसते. आणि जर याच्या व्यतिरिक्त पण काही कारण असेल, म्हणजे आपला फॉर्म ओके आहे तरी पण पैसे भेटले नाहीत, तर एकदा कमेंट करून सांगा. आपण कसं पुढच्या व्हिडिओमध्ये त्या आपण प्रश्नावर उत्तर घेऊन येऊ. म्हणजे जर काही प्रश्न पडले असतील तर, आणि काही शंका असेल ती पण तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर मी आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ कसं जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत पाठवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कसं आपण या चॅनलवर नेहमी अशीच खूप महत्त्वाची माहिती देत असतो. तर चला, मी आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.